श्री स्वामी समर्थ. मनोकामना गाठे उपाय म्हणजे काय असते? तर आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या स्वामीपर्यंत पोहोचवण्याचा श्रद्धेचा विशेष उपाय आहे. तर अनेक भक्तांचा अनुभव असा सांगत असतो की जेव्हा जीवनात मार्ग दिसत नाही, निर्णय अडकतो, इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा स्वामी समर्थ यांना संकल्प करून केलेली प्रार्थना मनाला शक्ती देत असते आणि योग्य मार्ग खुला होत असतो. तर हा उपाय कोणती जादू किंवा चमत्कार नाही, तर श्रद्धा, संकल्प आणि स्वामीवरील पूर्ण विश्वास यावर आधारित आहे. आता आपण पाहूया स्वामी समर्थ मनोकामना गाठ उपाय आणि संपूर्ण पद्धत कशा प्रकारे करायची आहे. तर स्वामी समर्थ गाठ उपाय म्हणजे काय असते? तर स्वामी भक्तामध्ये एक जुनी परंपरा आहे. जेव्हा एखादी मोठी गोष्ट, इच्छा असते, नोकरी, लग्न, आर्थिक समस्या किंवा घरातील संकट, आरोग्य, अडकलेली कामं, तेव्हा स्वामींना साक्षी ठेवून एक संकल्प गाठ बांधायची आहे. ही गाठ म्हणजे काय? तर स्वामीवर सोपवलेली चिंता, मनाचा निर्धार, विश्वासाचा एक धागा. उपाय करण्यासाठी योग्य दिवस कोणता आहे? तर हा उपाय खालील दिवशी अत्यंत शुभ मानला जातो. तर गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे. स्वामी समर्थ प्रकट दिन, पौर्णिमा, सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर. त्यानंतर साहित्य काय काय लागणार आहे? तर पिवळा किंवा केशरी दोरा, स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, हळद, कुंकू, फुलं, तुपाचा दिवा, अगरबत्ती, साखर आणि खडीसाखर. यामध्ये महाग वस्तू आवश्यक नाहीत, फक्त आपली भावना ही महत्त्वाची असते. तर उपाय सुरू करण्यापूर्वी, उपाय करण्याआधी मनात म्हणायचं आहे, स्वामी, माझा अहंकार नाही, माझी चिंता तुमच्या चरणी ठेवत आहे. मन शांत करा. संपूर्ण गाठ बांधण्याची पद्धत काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? तर स्वच्छता करायची आहे. स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. त्यानंतर स्वामींचं पूजन करायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे. अगरबत्तीसुद्धा लावायची आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर संकल्प धरायचा आहे. दोरा हातात घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि तुमची इच्छा स्पष्ट बोलायची आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की कशा प्रकारे बोलायचे आहे. तर तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे बोलायचं आहे, स्वामी, मला योग्य नोकरी मिळू द्या. त्यानंतर घरातील संकट दूर करा. त्यानंतर माझा अडकलेला निर्णय मार्गी लावा स्वामी. अशा प्रकारे आपल्या इच्छा बोलायच्या आहेत, ते पण स्पष्टपणे. त्यानंतर पहिली गाठ बांधताना म्हणायचं आहे, स्वामी, माझी विनंती तुमच्या चरणी अर्पण. त्यानंतर दुसरी गाठ बांधायची आहे. दुसरी गाठ बांधताना, स्वामी, माझे भय आणि चिंता तुमच्याकडेच सोपवत आहे. त्यानंतर तिसरी गाठ बांधायची आहे. तिसरी गाठ बांधते वेळेस काय म्हणायचं आहे, योग्य वेळी माझी मनोकामना पूर्ण करा स्वामी. गाठ कुठे ठेवायची आहे? 3 सर्वोत्तम मार्ग आहेत. स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचे आहे किंवा पर्समध्ये किंवा कपाटात सुरक्षित ठिकाणी किंवा उजव्या हातात काही वेळ बांधून ठेवू शकता. काही भक्त ती उशाखाली सुद्धा ठेवतात. तुम्ही सुद्धा तिथे ठेवू शकता. 21 दिवस स्वामींचे नियम. गाठ बांधल्यानंतर 21 दिवस रोज श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे. त्यानंतर 2 मिनिट प्रार्थना करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे, तर रोज तीच इच्छा आठवायची आहे. त्यानंतर रात्रीच्या विशेष स्वामींचा उपाय, झोपण्यापूर्वी गाठ हातात घ्यायची आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना. इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा. मनात विश्वास निर्माण होतो. हा उपाय करताना काही विशेष चुका आहेत ज्या आपण करतो त्या टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या अशा चुका आहेत त्या टाळायच्या आहेत?
तर रोज इच्छा बदलणे हे टाळायचं आहे. शंका घेणे हे सुद्धा टाळायचं आहे. नकारात्मक बोलणे हे सुद्धा टाळायचं आहे. फक्त उपाय करून प्रयत्न न करणे हे सुद्धा टाळायचं आहे. स्वामी नेहमी प्रयत्न करणाऱ्यालाच साथ देत असतात. इच्छा पूर्ण झाल्यावर काय करायचं आहे ही गोष्ट खूप लोक विसरून जातात, की आता आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. तर आता आपले ते विसरूनच जातात, की आता आपणाला काही करायचं आहे ते. तर काय करायचं आहे, तर स्वामींचे आभार मानायचे आहेत. त्यानंतर गाठ सोडायची आहे. वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे किंवा झाडाखाली ठेवायचं आहे. शक्य असल्यास अन्नदानसुद्धा करायचं आहे. तर काही भक्तांचा अनुभव काय सांगतो, तर अनेक भक्त सांगत असतात, अचानक मार्ग मिळत असतो. अडकलेली कामेसुद्धा सुरू होत असतात. योग्य व्यक्तीसुद्धा भेटत असते आणि मन शांत होत असते. कधी इच्छा जशीच्या तशी पूर्ण होते, कधी त्यापेक्षा चांगला मार्ग मिळतो. स्वामी समर्थांचा खरा संदेश काय आहे? स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गाठ म्हणजे समस्या बांधणे नाही, तर चिंता स्वामीकडे सोपवणे आहे. अत्यंत गुप्त भक्ती आणि नियम काही आहेत, हे कोणालाही सांगायचे नाहीत. गाठ उपाय कोणालाही सांगायचा नाही, कारण जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही, कारण ऊर्जा आणि श्रद्धा ही तुटू शकते. त्यामुळे कोणालाही सांगायचं नाही. त्यानंतर अंतिम प्रार्थना, तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर मग तुम्ही जरूर सांगू शकता. अंतिम प्रार्थना, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील इच्छा योग्य असेल तर पूर्ण करा आणि चुकीची असेल तर योग्य मार्ग दाखवा स्वामी. त्यानंतर जेव्हा आपण गाठ बांधतो, गाठ उपायामागील काही शास्त्रसुद्धा आहे. तर ते मानसशास्त्र काय सांगते, तर मन लक्ष्यावर केंद्रित होते. आपला आत्मविश्वास तो वाढत असतो आणि चिंता कमी होत असते. सकारात्मक विचारसुद्धा वाढत असतात. यामुळे निर्णय योग्य होत असतात. तर महिलांसाठी विशेष पद्धत आहे. देवीसमोर लाल दोरा ठेवायचा आहे. हळद कुंकू लावायचं आहे. 5 मिनिट शांत प्रार्थना करायची आहे. घरातील सुख शांतीसाठी हा उपाय केला जातो. त्यानंतर रात्रीचा गुप्त एक संकल्प आहे. गाठ हातात घ्यायची आहे. डोळे बंद करायचे आहेत. इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करायची आहे. तर किती दिवसात परिणाम दिसतो, तर 11 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस. तर एक सत्य गोष्ट आहे, देव इच्छा पूर्ण करत नाही, तो योग्य मार्ग दाखवत असतो. गाठ म्हणजे देवाला आदेश नाही, तर विश्वासाचा धागा आहे. गाठ बांधताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे श्रद्धा, संयम आणि प्रयत्न. कारण देव गाठीत नसतो, तर तो तुमच्या विश्वासात असतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.